जय जय रघुवीर समर्थ. षटचक्र दर्शनामधलं टेबल तुम्हा सर्वांना माहीत आहे. आता एक नवीन त्याच्यामध्ये आपण ॲड करतो आहोत आणि ते म्हणजे पहिल्यांदा काही व्यायाम आहेत, म्हणजे स्टिम्युलेशन होण्याकरता ते व्यायाम आहेत. तर ते व्यायाम अगोदर करायचे, ती स्लिप नंतर पाठवते मी. पण त्याच्यामध्ये काही मुद्रा पण दिलेल्या आहेत. तर त्या मुद्रा पहिल्यांदा केल्या की ज्यांना व्यायाम शक्य होत नाही त्यांना मुद्रा करता येतील. तर आता पहिल्यांदा प्राणाच्या मुद्रा आपण बघूया. तर नैवेद्य दाखवताना प्राणायास्व, अपनायास्व, व्यानायास्व, समानायास्व, उदानायास्व, ब्रह्मणेस्व अशी 6 आपण मुद्रा करत असतो. तर आता ह्या ज्या प्राणांच्या जागा आहेत तर त्या कुठे आहेत? तर आपली जी मूलाधार चक्र आहे तिथे अपानवायू आहे. बघा, आपण हरिण करतो तसं करून मांडीवरती हात टेकवायचे. हां, आणि आपण म्हणजे साधारणपणे खांद्या आपलं कोपर आहे ते कमरेशी लावायचं आणि मांडीवरती हात टेकवायचे. म्हणजे ही झाली अपान मुद्रा, अपान वायू मुद्रा म्हणतो आपण. आता ही अपान वायू मुद्रा झाल्यानंतर जर आपण वरती आलो स्वादिष्टान चक्रापाशी की तिथे आपल्याला करायची आहे व्यानमुद्रा. ही व्यानमुद्रा आहे, म्हणजे मधल्या बोटावरती तर्जनी, मधल्या बोटाच्या नखावरती तर्जनी ठेवलेली आहे. आणि मुद्रा करतानाचा नियम आहे की आकाशाकडे आपले हात पाहिजेत जायला. आणि नंतर मग हे लक्षात ठेवायचं आणि मांडीवरती रेस्ट करायचं. मी जरी असं तुम्हाला दाखवायकरता वर धरलं असलं तरी मांडीवरती ते रेस्ट करायचं आहे. मग आता नाभीपाशी म्हणजे मणिपूर चक्र, ही समान मुद्रा आहे. 5 बोटं एकत्र केलेली आहेत. ध्यान आपलं जे चक्र मी सांगते तिथे लक्ष ठेवायचं आणि हाताने ही मुद्रा करायची, कारण त्या जागी ह्या मुद्रा आहेत. मग नंतर आहे ती प्राणमुद्रा आहे, म्हणजे ही 3 बोटं एकत्र जोडली आणि हे बोट बाजूला केलं तर ही प्राण म्हणजे महाप्राण म्हणतात त्याला. ही महाप्राणमुद्रा आहे. नंतर आहे उदान, म्हणजे अंगठ्याला मधलं तर्जनी लावायची आणि तर्जनीच्या नखावरती मधलं बोट ठेवायचं. म्हणजे ही अशी आहे, ही 2 बोटं मोकळी आणि तर्जनी आत आहे. आणि व्यानमुद्रा करायला जरा अवघड आहे, उदान त्या मानाने आपल्याला सोपी पडते. ही उदानमुद्रा म्हणजे कंठाशी, विशुद्ध चक्राशी आहे. नंतर आपलं आज्ञाचक्र आहे, तर त्या आज्ञाचक्राला ही मुद्रा करायची आहे, म्हणजे आपण ज्याला ज्ञानमुद्रा म्हणतो. तर ही ज्ञानमुद्रा आहे. डोक्यामध्ये फारच वायू कमी झाला असला तर तो वाढवण्याच्या दृष्टीनं हे 2 बोटं, कारण हे बोट आहे ते वायूचं आहे आणि म्हणून वायू वाढतो. आता हे झाल्यानंतर मग आपण काय करायचं की शेवटी आपण षटचक्रापर्यंतच जातो, पण शेवटी आपल्याला थोडंसं वरती आपण जातो कपाळाच्या मध्यापर्यंत. तर कपाळाच्या मध्यापर्यंत जाताना आपण ध्यानमुद्रा करतो नेहमी गायत्री म्हणताना वगैरे. तर त्यामुळे ह्या बोटाच्या अंगठ्या तळाशी लावायचा आणि ही मुद्रा आपण करायची आहे. तर अशा मुद्रा आपल्याला, म्हणजे ही झाली तुम्ही जरी सप्तचक्र म्हटलं 7व्या चक्रापाशी किंवा जिथपर्यंत आपण लिमिट धरतो कपाळाच्या मध्यापर्यंत तिथपर्यंत ती म्हणायची आणि ह्या मुद्रा करून त्या जागी लक्ष ठेवायचं. जय जय रघु.